नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे घरच्या पद्धतीने अशा प्रकारे तूप। त्यासाठी इथे फ्रीजमध्ये मी 10-12 दिवसाची साय दुधावरची काढून ठेवून साठवलेली होती। अशा प्रकारे एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये याच्या दुप्पट असं मी थंड पाणी टाकणार आहे। अशा प्रकारे मोठे पातेले घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन असं लोणी निघलं जातं। आता याच्यामध्ये इलेक्ट्रिक रवीच्या सहाय्याने मी याचं लोणी काढून घेत आहे। अशा प्रकारे सुरुवातीला एकदम हळू आणि नंतर थोडं फास्ट करून याचं मी लोणी काढून घेत आहे। इलेक्ट्रिक रवीने खूप लवकरच हे तूप बनतं आणि भांडी जास्त खरकाटी होत नाही। जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर आपण केलं तर ते खूप चिकट आणि खूप तेलकट असं ते भांडं नंतर होतं। इलेक्ट्रिक रवीने खूप असं झटपट आणि पटकन हे तूप बनलं जातं। त्यासाठी थोड्याच वेळात याच्यावर छान असं लोणी निघत आहे। अशा प्रकारे मी हे लोणी काढून घेत आहे। छान मस्त असं पांढरं शुभ्र लोणी निघालेलं आहे। आता यामध्ये अजून मी थंड पाणी टाकलेलं आहे। आता हे स्वच्छ असं धुवून घेत आहे। अशा प्रकारे धुवून घेतल्यामुळे आपल्या तुपाला छान असा वास येतो। आता अशा प्रकारे पातेल्यामध्ये काढून घेऊन गॅसवर याला मी छान असं उकळी काढून घेत आहे। अशा प्रकारे मीडियम गॅसवर हे पातेले ठेवलेलं आहे आणि हे तूप बनवताना सतत असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे उतू जाऊ नये म्हणून। अशा प्रकारे मीडियम गॅसवर सतत असं ढवळत राहून तूप बनवून घ्यायचे आहे। काही मिनिटातच हे तूप बनवून रेडी होत आहे। पहा, याला मस्त कलरही सुटलेला आहे। मस्त असा याला कलर आलेला आहे। आता हे छान असं व्यवस्थित असं हे तूप कडवले गेलेलं आहे। आता गॅस बंद करून हे मी पातेलं थंड होण्यासाठी ठेवत आहे। अशा प्रकारे जाळी ठेवून हे मी थंड करून घेत आहे। थंड झाल्यानंतर स्वच्छ बरणीमध्ये हे मी तूप गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहे। अशा प्रकारे गाळणीच्या सहाय्याने हे तूप मी गाळून घेतलेलं आहे। मस्त खमंग आणि घरच्या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने हे तूप बनवून रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे आता हे मी झाकण लावून ठेवत आहे। पहा, थोड्या वेळातच अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे तूप मस्त रवेदार। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।